श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ती खास चैत्र पौर्णिमे संबंधी असणार आहे, कारण 12 एप्रिल 2025 वार येत आहे शनिवार. या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा. आता पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा जी आहे ती खूप विशेष मानली जाते. पौर्णिमेचा जर तुम्ही एक विचार केला असेल तर पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला. अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशीच झालेला आहे. हनुमानाचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशीच झालेला आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहे. त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की पौर्णिमा ही तिथी खूपच विशेष मानली जाते. त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला काही खास उपाय करायचे असतात किंवा काही विविध प्रकारच्या अशा गोष्टी घरात आणायच्या असतात ज्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते. या व्यतिरिक्त काही उपाय देखील करायचे असतात. अमावस्या, पौर्णिमा या दोन्ही तिथींना जर आपण काही विशेष उपाय केले ना तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी तर मदत मिळतेच, पण घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी मातेच वास्तव्य टिकून राहतं. तर त्यासाठी आपल्याला या पौर्णिमेला, या चैत्र पौर्णिमेला काही गोष्टी घरी घेऊन यायच्या आहे. आता ज्या गोष्टी सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच आणू शकतात. आता ती गोष्ट आणल्यानंतर फक्त आणून ठेवायची असं करू नका, तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे त्याच अनुकरण देखील करण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय आपल्याला सकारात्मक असा अनुभव दिसून येत नाही. तर बघा, हनुमान जयंती आहे. हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी देखील खूप प्रभावी असे उपाय करता येतात. त्याच्याविषयी आपण नवीन व्हिडिओ बनवणारच आहोत. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आता पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आणायच्या आहे. त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. बऱ्याच घरांमध्ये आता श्रीयंत्र आलेलं आहे, पण तरीही क्वचित अजूनही काहीकडे नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकतात. आता बघा, बरेच जण म्हणतात की एवढ्या महागड्या वस्तू घरात आणल्याने थोडी ना आर्थिक परिस्थिती सुधारते किंवा आधीच आम्ही आर्थिक अडचणीत आहोत आणि तुम्ही अजून हे करायला सांगतात. ते कितपत योग्य आहे? तर बघा, तुमचं काही अंशी तुमच्या परिस्थितीला अनुसरून म्हणणं बरोबर असलं तरीही आपण आपल्या स्वतःसाठी विविध प्रकारचा खर्च करतच असतो आणि मग देवासाठी आपण अशा प्रकारचा विचार का म्हणून करतो? तर बघा, या गोष्टी घरात आणल्याने 100% सकारात्मक प्रभाव पडतो. पण कधी जेव्हा आपण त्या गोष्टी आणल्यानंतर त्याच्या ज्या काही पूजाविधी असतात त्या आपण करतो, त्याचे जे नियम असतात ते आपण जेव्हा पाळतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची प्रचिती येते. तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मीच विष्णू भगवानांचं आसन मानलं जातं आणि हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं. तर श्रीयंत्र तुम्हाला जिथे कुठे पूजा साहित्यच दुकान असेल त्या पूजा साहित्य जिथे मिळत असेल तिथून तुम्ही घेऊ शकतात, किंवा दिंडोरी प्राणिक केंद्रातून तुम्ही ऑर्डर केलं. दिंडोरी जे प्रधान केंद्र आहे तिथून जरी तुम्ही ऑनलाईन बोलवलं तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकतात. फक्त श्रीयंत्र हे भरीव घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट देखील विकलं जातं. आतून ते पोकळच असत, त्याला काहीही अर्थ नाही. म्हणून घेताना व्यवस्थित पाहूनच घ्या. त्यानंतर श्रीयंत्र घरी आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एक कुंकुमर्शन विधीच पुस्तक मिळत, त्यामध्ये सगळी विधी दिलेली आहे. त्या पुस्तकाची किंमत फक्त 18 ते 19 रुपये आहे, फार जास्त नाही. पण त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन देखील कसं करायचं हे देखील त्यामध्ये सविस्तररित्या सांगितलेलं आहे. आता तुम्हाला जर पुस्तक कुठे मिळालं नाही तर तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकतात कशा पद्धतीने या गोष्टी करायच्या आहे ते. आता त्यानंतरची जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर शंख. शंख अजूनही जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंखाची स्थापना देवघरामध्ये लवकरात लवकर करा, कारण शंख लक्ष्मीचाच भाव आहे आणि आपण जेव्हा देवघरामध्ये शंखाची स्थापना करतो तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. तुम्ही भगवान विष्णूंचा जरी फोटो बघितला तर त्यांच्या हातामध्ये नेहमी तुम्हाला शंख दिसतो. म्हणूनच या शंखाला विशेष असं महत्त्व आहे. आणि हा शंख जेव्हा आपण घरात ठेवतो आणि दर गुरुवारी या शंखाच्या सहाय्याने भगवान विष्णूंना म्हणजेच आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करतो ना, तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी तर सुटतातच, पण तशा पद्धतीने अभिषेक केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात.
आता ह्या काही गोष्टी आज केल्या आणि उद्या लगेच काहीतरी आपल्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडेल असं होत नाही. त्यामध्ये सातत्य असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास असणं तितकंच गरजेचं असतं. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कमलगट्ट्याची माळ. कमळ म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे कमलगट्टाची माळ अजूनही तुम्ही आणलेली नसेल तर ती आपल्या घरामध्ये आणून तिची स्थापना करू शकतात. त्यानंतरची पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उद्या हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंती निमित्त आपल्याला हनुमान चालीसा आणायचे आहे. आता बऱ्याच जणांच्या शक्यतो 90% लोकांच्या घरामध्ये हनुमान चालीसा असेल किंवा घरातले ते पुरुष वाचतही असतील. पण जर तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नसेल तर दररोज कमीत कमी एकदा, खरं तर 11 वेळेस आपण वाचायला हवं. पण 11 वेळेस जर वाचणं शक्य होत नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही एकदा तरी हनुमान चालीसा वाचत जा. घरामध्ये कुठलीच वाईट बाधा तुम्हाला होणार नाही. हनुमान चालीसाचे महत्त्व आहे ते तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल तर उद्याच्या दिवशी हनुमान चालीसा घरी घेऊन यायची आहे. ती फार काही महाग मिळत नाही, पण पुस्तकच आपल्याला आणायचं आहे. बऱ्याचदा आपण मोबाईलमध्ये वाचून म्हणतो, ठीक आहे तसं करत असाल तर, पण मग आता तरी हनुमान जयंती निमित्त तुम्ही हनुमान चालीसा घेऊन या. दररोज घरामध्ये वाचा. लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन बसा, त्यांच्या सोबतीने वाचा, जेणेकरून त्यांना देखील हनुमानाचे बळ आहे त्यांना प्राप्त होईल. त्यांना देखील कोणाचीही वाईट बाधा होणार नाही, नजरदृष्टी म्हणजे होणार नाही. बघा, या गोष्टी आपण करून पहा, त्याचा सकारात्मक असा अनुभव नक्कीच मिळतो. हनुमानाला महाबली म्हटलेलं आहे, त्यामुळे ह्या महाबलीची सेवा जर आपण लहान मुलांना घेऊन केली तर त्यांना कुठलीच वाईट शक्ती कधीच त्रास देऊ शकत नाही. कारण हनुमान चालीसामध्ये अक्षरशः तसं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर कासव नसेल, माता लक्ष्मीला प्रिय असणारे कासव. कासव म्हटलं तर माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं. किंवा जर तुम्ही कुठल्याही मंदिरात गेले असाल तर त्या ठिकाणी देखील बाहेर कासव ठेवलेलं असतं. तर हे कासव तुमच्या घरामध्ये नसेल, पंचधातूचे, चांदीचे मिळते. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण आणू शकतो. क्रिस्टल्स देखील मिळतं. तर तशा प्रकारचं जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही कासव घरामध्ये त्याची स्थापना करा. जर त्यावर आकडे लिहिलेले असतील तर ते तांदळात ठेवा, आकडे नसतील लिहिलेले तर मग ते पाण्यात ठेवा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही उत्तर दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवलेलं पाहिलं असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्याकडे मोठ्या साईजमध्ये जर क्रिस्टलचं जर कासव असेल तर ते तुम्ही उत्तर दिशेला देखील ठेवू शकतात. पण फक्त एवढंच की आपण त्यामध्ये जर पाणी वगैरे ठेवलेलं असेल तर ते दिवसा अडका होईना बदलणं गरजेचं असणार आहे. किंवा तुम्ही पंचधातूचं देवघरात ठेवलं असेल तर दर पौर्णिमेला त्याची पूजा करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येतो. यानंतर बघा, तुमच्या देवघरामध्ये अजून कुठली अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला खूप दिवसांपासून घ्यायची होती पण तुम्ही ती घेतलेली नसेल. साधं अन्नपूर्णा मातेची समजा तुमच्याकडे मूर्ती नाही. आता तुम्ही गावाकडे समजा तुमचे देव आहे आणि तुम्ही शहरात राहतात नोकरीनिमित्त आणि तुमच्याकडे अजूनही अन्नपूर्णा नसेल तर हे बघा, तुमच्या देवघरामध्ये आता तुमचे जे टाक आहे ते जरी तुमच्या गावाकडे असले तरीही तुमच्या जिथे तुम्ही राहतात, मग ते घर भाड्याचे असू द्या किंवा कुठले असू द्या, पण त्यामध्ये अन्नपूर्ण माता, गणपती, भगवान शंकराची पिंड आणि बाळकृष्ण हे 4 देव असायलाच हवे. स्वामी तर आपले असतातच, पण या 4 मूर्ती ज्या आहेत त्या देखील असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही अजूनही अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती आणलेली नसेल तर ती आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घेऊन या, तिची प्राणप्रतिष्ठा करा.